छोट्याशा आकाराच्या मैदानावरतीचं इतकं मोठं भव्य आयोजन. नक्कीच खूप छान राहिलंय क्रिकेट. आपण पाहिलं रोशन सर, सकाळी 11:30 पासून ही मॅच आपण हे स्पर्धेचे सामने सुरू झाले. ग्रीन पार्कचं हे मैदान बंद क्रिकेट असलं तरी कोणत्याही फॉर्मॅटचं क्रिकेट आपला मुंबईकर त्याच्यावरती प्रेम करतो. बॉक्स असू देत, अंडरआर्म असू देत, ओव्हरआर्म असू देत, रबर बॉल असू देत, प्रॅक्टिस बॉल असू देत, कोणताही बॉल असू देत, कोणताही फॉर्मॅट असू देत, त्याच्यावरती प्रेम मात्र मुंबईकरांचं आहे. मी विनंती करतोय रॉयल आर्कर्स, आपण आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या. राम योद्धाच आपण सुद्धा आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या. राम योद्धाचा प्रतिनिधी आलेला आहे. चला, दोन्ही टीमचे आलेले आहेत. तर मॅच चालू करायला हरकत नाहीये. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. मोमीन सर असतील स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत, मुन्ना पठाण सर असतील आणि पहिलं षटक घेऊन मात्र अनिकेत सज्ज होतोय. 6 ओव्हरची मॅच असेल, शेवटचा सामना असेल आजच्या दिवसभरातला. वाडकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हे नवीन पर्व आणि त्यातील मात्र पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातली शेवटची मॅच. पंच सज्ज आहेत, बॅटर रेडी, बॉलर रेडी. हिअर इट्स बिगिन, लेट्स प्ले. आणि पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट मिळाली आहे. तिथे मात्र डोक्याला हात लावलाय. हे माझ्याकडून काय झालं, हे प्रभू, हे हरिराम जगन्नाथ प्रेमानंदी, ये क्या हुआ. रॉनी आउट झालाय. पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का लागतो रॉनीच्या स्वरूपात. इथे मात्र फलंदाज रॉनी अगदी 1 हँडेड कॅच, फेविकॉल कॅच ज्याला आपण म्हणतो. ऐसे कॅचेस लपकते नाही चिपकते. जबरदस्त विकेट किपिंग सुद्धा बघतोय. नवीन बॅटर आला मैदानाच्या आत रॉनीची जागा घेण्यासाठी. गणेश साठीचा मात्र हा पहिला चेंडू थोडासा ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेर जातोय. अवे फ्रॉम द बॉडी, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर, आउटसाइड दी ऑफस्टम्प. फलंदाजाच्या अगदी आव्याच्या बाहेर हाताळला गेलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तो गोलंदाज अनिकेत कडून. व्हाईट बॉलचा इशारा पंच मोमीन सरांकडून. यावेळेला फ्लाइट हिट स्लोअर वन हाताळला गेला होता. चांगलं व्हेरिएशन. ही विविधता खूप महत्वाची आहे. स्पेशली गोलंदाज ज्या वेळेला गोलंदाजी करतात, एकाच पद्धतीने नुसतं गोलंदाजी वेगानं करणं याला गोलंदाजी म्हटलंच जात नाही. सर्वप्रथम ती मुरलीधरन सरांची व्हिडिओ आपण पाहिली असेल की त्यामध्ये काय काय व्हेरिएशन तुम्हाला करता येतात तुमची गोलंदाजी सादर करत असताना. समोरच्या फलंदाजांना कसं जखडून ठेवायचं, कसं बांधून ठेवायचं. तुम्हाला फास्टर वन टाकता आला पाहिजे, तुम्हाला स्लोअर वन टाकता आला, तुम्हाला फ्लाइटेड स्लोअर वन यॉर्कर करता आला पाहिजे. हे सर्व वेगवेगळं जे गोलंदाजीतलं ते व्हेरिएशन आहे ना, ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करता. दरम्यान इथे मात्र आता थोडंसं फंबल झालं. मिसफिल्डमुळे मात्र आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे केला गेला. थ्रोही मात्र तितका खास नव्हता सर्वेश. आणि मला वाटतं 2 धावा अगदी सहज, म्हणजे मला वाटतं खूप कमी वेळेला मैदानात बॉल असताना धावा काढले गेलेले आहेत. तर या 2 धावांसोबत आता मात्र खूप चांगला खेळ इथे सुरू झालेला आपण बघतोय. पहिल्याच बॉलवर जी विकेट आली आहे दोन्ही बाजूने, आता मात्र चांगली चुरस दिली जाईल किंवा चांगली लढत केली जाईल, चांगली फाईट केली जाईल. टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा थांबला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळला आणि मात्र सरळ जाऊन विसावला. तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय आणखीन एक अनिकेतच्या गोलंदाजीतून. गणेश सोबत मात्र आपण जर पाहिलं तर मैदानावरती असणारी सलामीची फलंदाजांची जोडी तुटल्यानंतर मयूर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र थोडंसं सर्वेश कुठेतरी फुटवर्क मध्ये मला कमी आढळली. त्या ठिकाणी जागच्या जागूनच खेळायचा प्रयत्न, तिकडे कोणताही फुटवर्क पाहायला मिळालं नाही. जागेवरच उभं राहून मात्र बॉलला उडवण्याचा प्रयत्न केला गेला. बऱ्याचदा होतं असं छोट्याशा आकाराच्या मैदानावरती. परंतु पुन्हा एकदा मात्र दिशा भरकटलाय. दिशाहीन गोलंदाजी केली गेली आहे. बऱ्याचदा पण असं हायवेवरून जाताना ते मोठमोठे ट्रक असतात, ट्रेलर असतात, त्याच्यावर मागे लिहिलेलं असतं लाईन से भटके तो पडेंगे फटके. लाईन भटकला होता या वेळेला, परंतु पुन्हा एकदा मात्र आपल्या ट्रॅकवर आणली आहे गाडी. रुळावरून मात्र या अगोदर गाडी थोडीशी घसरली, परंतु पुन्हा एकदा तिला ट्रॅकवर आणण्याचं काम केलं अनिकेतनं. खूप चांगला कमबॅक करतोय अनिकेत. डॉट बॉलने मात्र पहिल्या ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होईल आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 4 धावा. गोलंदाजी मार्कवरती मात्र एक चर्चेतलं नाव श्रवण लोखंडे मैदानाच्या आतमध्ये मात्र बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. दक्षिण मुंबईतील अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आणि ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट मधला चर्चेचा खेळाडू आहे.
सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर त्याच्या नावाची चर्चा बरीच झाली. तदनंतर सचिन कनोजिया होता, साहिल होता. आज दिवसभरामध्ये आपण रुद्र हेमंत शिंदेची चर्चा झालेली पाहिली. त्याला रोख रकमेची पारितोषिकं सुद्धा दिली गेली. इतक्या कमी वयात इतकी चांगली गोलंदाजी तू करतोय. आणि सरळ बॅटने फटका सजवलाय. परत एकदा मात्र बॉल झाडात जातोय. बघूया आता कुठे जाईल, पलीकडे जाईल का अलीकडे थांबेल. मैदानाच्या आत आलाय आणि बऱ्याचदा मात्र पुन्हा एकदा 2-2 धावा ज्या आहेत त्या मगाशी आपण सुद्धा म्हटलं की खूप कमी वेळेला घेतल्या आहेत या संपूर्ण दिवसभरामध्ये. त्यापैकीच्याच या मॅच मध्ये मला वाटतं जवळपास 2 वेळेला या 2-2 धावांचे प्रयत्न तिकडे केले गेले आहेत. पुन्हा एकदा मात्र बॅकफूटवर जाऊन अगदी पॉपिंग क्रीजचा खोलवर वापर तिकडे केला गेला होता. अगदी डीप मध्ये आले, अगदी यष्ट्यांच्या पाठी गेले. फटका खेळल्यानंतर स्वतःला बॅलन्स करता आलं नाही, परंतु फटका खूप चांगल्या पद्धतीने सजवला. बॉलला मैदानातून बाहेर पाठवलं. 2 धावा तिकडे मिळवल्या. स्कोर सध्या 8-1 गडी बाद. वेगवान चेंडू, बैठक स्ट्रोक पाहायला मिळतोय. घुटना टेक, 2 धावा येत आहेत. गुडघा टेकलाय आणि बॉलला मैदानाच्या बाहेर फेकलाय. या दुहेरी धावेसोबत मात्र 10 धावा स्कोरबोर्डवरती एका गड्याच्या मोबदल्यात. शेवटची मॅच आजच्या दिवसातली. उद्या बरोबर सकाळी ठीक 9 वाजता पहिला सामना खेळवला जाणार आहे. त्याची थोडीशी चर्चा आपण करूया, थोडीशी माहिती उद्याच्या दिवसाची घेऊया. परंतु दरम्यान मात्र आणखीन एक दुहेरी धावेचा फटका तिकडे आलेला आपल्याला पाहायला मिळेल. तर उद्याच्या दिवसात सकाळी मात्र पहिला सामना होईल. सकाळी ठीक बरोबर 9 वाजता वाळकेश्वरचा मोर्या विरुद्ध वाळकेश्वर युनायटेड या 2 टीम मध्ये. बरोबर 8:30ला या ठिकाणी रिपोर्टिंग करण्याची विनंती असेल. 8:45 टॉस होईल. 10-15 मिनिटाचा ब्रेक तुम्हाला दिला जाईल आणि बरोबर 9 वाजता पहिला चेंडू आणि पहिला सामना सुरू होईल. कारण उद्याच्या दिवसात मला वाटतं आपल्याकडे खेळवल्या जाणाऱ्या मॅचेस थोड्याशा जास्त आहेत. पहिल्या 4 लीग फॉर्मॅटच्या मॅचेस आहेत. त्यानंतर मात्र आपण प्लेऑफ्स आणि एलिमिनेटर क्वालिफायरकडे वळणार आहोत. म्हणजे हा प्लेऑफचा जो खेळ आहे त्यातून मला वाटतं जवळपास 4 मॅचेस होणार आहेत आणि मग मेगा फायनल. असं बरंच उद्याचं मात्र शेड्यूल जे आहे ते टाईट आहे आणि त्यामुळे थोडंसं आपल्याला सर्वांना वेळेत उपस्थित राहण्याची विनंती असेल. तर सध्या 14 धावा, एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हर नंबर 2 मधला. 5 चेंडू पूर्ण झालेत. लास्ट बॉल टू गो. सध्या स्कोरबोर्डवरती धावा झालेत त्या 14. किती धावा अपेक्षित करू सर आपण सर्वेश ज्या पद्धतीने मात्र सध्या फलंदाजी करतोय मयूर? नक्कीच रोशन सर, आपण पाहिलं मगाच्या मॅच मध्ये देखील जबरदस्त बॅटिंगचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळाला होता मयूर कडून. त्याच्याकडनं आपण मगाच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळाला होता. नक्कीच कॅपॅसिटी ठेवतो तो 40 अप करण्यासाठी. हो, पुन्हा एकदा मात्र ओव्हर दी कव्हर्स खेळला गेलेला फटका आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक बघा अगदी खूप चांगल्या पद्धतीने जज केलं चेंडूला, परंतु थ्रो चुकीचा केला. रामानुजू मात्र त्या ठिकाणी थोडासा नाराज आहे त्या क्षेत्ररक्षकावर. पाठीमागे कुठे लागलाय बॉल? चला डिक्लेअर धाव मिळणार आहे. येस, एक डिक्लेअर, एक धावून 2 धावा मिळणार आहेत. थँक्यू. अगदी बारकाईने मात्र निर्णय घेतलाय पंचांनी सुद्धा की मागे बॉल ओव्हरथ्रो झाल्यानंतर मात्र आमचे जे कॅमेरामॅन आहेत प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलचे त्यांच्याकडे बॉल गेला होता, त्यामुळे 1 रन तिकडे नक्कीच मिळेल. चौथ्या ओव्हरला मात्र या अगोदर आपण पाहतोय 3 ते 4 ओव्हरचा जो खेळ राहिलाय ना सुरुवातीचा तो थोडासा शांत संयमी राहिलाय, परंतु चौथा, 5वा, 6व्या ओव्हरचा म्हणजे शेवटचे जे स्लॉग ओव्हर किंवा मग शेवटच्या 2 ओव्हर्स आहेत तिथून मात्र धावा खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आपण बघितल्या सकाळच्या सत्रापासून. चर्चेचा विषय गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि या वेळेला बॅटची घेतली एखादा फलंदाजाला शिकवलाय धडा. आणखीन एका विकेटचं पतन. जो फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये होता त्याला मात्र माघारी परतावून लावलं गेलं. अनिकेत चाळके मयूरला माघारी परतावून लावतोय आणि आणखीन एक मोठा धक्का लागतोय तो या वेळेला रॉयल हॅकर्स आणि त्यांच्या विरोधात मात्र सध्या राम योद्धाज. शेवटची मॅच आपण बघतोय. तर आपण चर्चा करत होतो की 6 ओव्हरची मॅच, सध्याचा जो आपण स्कोर कार्डचा आकडा पाहतोय किंवा ती सिच्युएशन पाहतोय, ती स्थिती पाहतोय, तर त्याला बघता किती धावा अपेक्षित करू शकतो शेवटच्या दिवसातला, आजच्या दिवसातला शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. नक्कीच रोशन सर, 40 पेक्षा जे काय होईल ते नक्कीच फायदेशीर ठरेल. मी सातत्याने सांगत आलोय, कारण की जेव्हा बॅटिंग करण्यासाठी येईल राम योद्धा त्यांना
थोडासा अंधाराचा सावट देखील असणार आहे. जेव्हा जेव्हा शेवटच्या रामयोद्धा जेव्हा बॅटिंग करत असताना त्यांच्या ज्या डेथ ओव्हर असतील, शेवटच्या 3 ओव्हर असतील, तेव्हा मला असं वाटतं थोडासा अंधार असू शकतो. तर नक्कीच त्याचा तरी कुठेतरी फायदा वाळकेश्वर रॉयल आर्कर्सला होईल. त्यांचे बॅटर्स येणाऱ्या पहिल्या ओव्हर्समध्ये किती रन्स कुठतायत, त्याच्यानंतर शेवटच्या 3 ओव्हरमध्ये धावा किती राखून ठेवतात, हा देखील मोठा फॅक्टर बघण्याचा असेल. होय, आणि मला वाटतं सगळ्या टीमला मात्र एक मेसेज आपण या मॅचच्या माध्यमातून देऊ शकतो की शेवटची मॅच जशी तुम्ही खेळता ना तशीच मॅच प्रत्येक दिवसभरामध्ये तुम्ही खेळली पाहिजे. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. म्हणजे शेवटच्या मॅचमध्ये बघा जसं अंधारात खेळावं लागेल म्हणून थोडीशी घाई करतात, मग त्यानंतर कुठे अजिबात थांबत नाही, कुठे चर्चा नाही आहे, कोण कोणाशी बोलत नाही आहे, फिल्डिंग बदली करत नाही आहे. त्यामुळे असंच मात्र मला वाटतं संपूर्ण दिवसभर झालं पाहिजे, तर स्पर्धा जी आहे ती वेळेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण होऊ शकेल. अगदीच या वेळेला दिशा हा भटकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळेल अनिकेतकडून. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, पंच मात्र आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. आणि त्यानंतर मात्र आता आणखीन एक एक्स्ट्रा रन येते. टीमच्या स्कोर कार्ड वरती धावा झाले ते 19. पहिल्या डावाचा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे. हो, स्लोअर वन डिलिव्हरी, चांगलं व्हेरिएशन केलं. मगाशी सुद्धा 2 स्लोअर वन फ्लायटेड यॉर्कर हाताळले त्यांनी, आणि आता सुद्धा एक स्लोअर वन डिलिव्हरी तो हाताळतोय. गतीमध्ये चांगलं परिवर्तन करतोय, ट्रम्बल करतोय. अगदी बॉल मधला जो वेग आहे तो काढून घेतला जातोय. यावेळेला सरळ बॅटने फटका खेळला लॉंग ऑफच्या डोक्यावरून, आणि बॉल मैदानात आलाय. आता इथे बघा, तुम्ही असं हायगाय करून चालणार नाही, तुम्हाला रन कंप्लीट करावी लागेल. आता बघा मगाशी सुद्धा तसंच घडलं होतं सकाळच्या सत्रात, पण थोडंसं आळसावलेलं रनिंग बिटवीन द विकेट. कुठेतरी असं वाटलं की बॉल बाहेर गेला म्हणून थांबले रस्त्यात, मध्येच कुठेतरी माघार घ्यायचा प्रयत्न, परंतु बॉल मैदानात आला आणि मग रनआउटही झाले काही फलंदाज. आणि इथे सोडून दिला. मला वाटतं चिराग बाहेर येतोय की काय आता. त्यावेळेला मात्र चांगला फटका येईल. डिक्लेअरकडे जाईल का धावून धावा घ्यायच्या आहेत. पत्र्यावरून जर बॉल आत आला तर धावून धावा घ्यायच्या आहेत. चिराग मात्र त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो चुकवणे चुकीच्या ठिकाणी. खूप साऱ्या चुका केल्या आहेत बघा. या छोट्या छोट्या चुका द्यात ना तर तुम्हाला खूप महाग पडू शकतात. आपण तो पिक्चर पाहिलेला आहे बाजीराव मस्तानी, त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे की तेरा एक गलत कदम और तेरी पूरी सल्तनत खत्म. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. सध्या स्कोर जर आपण पाहिलात तर ओव्हरची या ठिकाणी सध्या समाप्ती झाली ती ओव्हर नंबर 3 आणि 23 वर 2. 23 for 2 आफ्टर थर्ड ओव्हर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. सध्या गणेश मैदानाच्या आतमध्ये साथ देतोय चिरागला, आणि गोलंदाजी मार्क वरती रामानुज सुद्धा एक चर्चेचा विषय राहिला आहे. दक्षिण मुंबईतून या संपूर्ण मुंबई शहराच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती चांगला अनुभव आहे त्याच्याकडे सुद्धा. आता कुठेतरी धावसंख्येवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याला संधी दिली गेली आहे. 23चा आकडा स्कोर कार्ड वरती पहिल्या 3 ओव्हरमध्ये. असंच जर 3 ओव्हरमध्ये पुढे बॅटिंग केली गेली तर जवळपास 45 ते 50चा आकडा गाठू शकेल. इथे मात्र टप्पा पडला, थोडासा खाली राहिला चेंडू. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. रामानुज, खेळपट्टीची चांगली ओळख आहे रामानुजला. बरेच वर्ष या मैदानावरती खेळतोय, सराव करतोय, स्पर्धा खेळतोय. कुठे पिचिंग करायची, कुठे टप्पा पडल्यानंतर बॉल उसळी घेईल, कुठे टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहील, हे त्याला चांगलं माहिती आहे. आणि इथे मात्र 2 धावांचा फटका. धन्यवाद. तर शेवटचा क्षण आहे आजच्या पहिल्या दिवसातून, परंतु उद्याचा दिवसही तितकाच इम्पॉर्टंट असेल. आज फक्त आपण नॉकआउट माफ करा लीग फॉर्मॅट खेळलेलो आहोत, आणि लीग फॉर्मॅटमधून मात्र आता हळूहळू तुम्हाला ग्रुप टॉप करावं लागणार आहे. ग्रुप टॉप जो करेल तो पुढील फेरीसाठी क्वालिफाय करेल. ज्याचे पॉईंट्स जास्त असतील, तो सर्वच्या सर्व मॅचेस जिंकलेला असेल, तो उद्याच्या दिवसात मात्र पुढील फेरीसाठी क्वालिफाय करणार आहे. त्याचबरोबर ज्या टीमचा नेट रन रेट खूप चांगला असेल, अगदी कमी वेळात मात्र कमी ओव्हरमध्ये धावा चेस केलेले असतील, किंवा मोठी धावसंख्या सुरुवातीला बॅटिंग करताना उभारली असेल, तर त्या टीमचा नेट रन रेट जर चांगला असेल तर ती टीम सुद्धा क्वालिफाय करू शकते. एखाद दुसरी मॅच जर पराभूत ठरले असले तरी काही वावगं ठरणार नाहीये. लीग फॉर्मॅटची हीच एक चांगली गोष्ट आहे की एखादी संधी जरी तुमच्या हातातून गेली, एखादी मॅच जरी तुम्ही पराभूत ठरलात, तरी दुसऱ्या तिसऱ्या मॅचमध्ये पुढील स्पर्धा ज्या
तुम्हाला संधी मिळते त्या स्पर्धेमध्ये, त्या संधीचं सोनं तुम्ही करू शकता. त्यामुळे सध्याच्या घडीला जेव्हापासून IPL सुरू झालं 2007 पासून, मात्र त्यावेळेला हा संपूर्ण लीग फॉर्मॅट जो आहे तो समजायला थोडासा वेळ लागला. परंतु जिथून मात्र आपल्या सर्व मुंबईकरांना जो लीग फॉर्मॅट समजला, तिथून मात्र बऱ्याच लीग फॉर्मॅटच्या स्पर्धा, या साखळी फेरीच्या स्पर्धा ज्या आहेत, आणि इथे मात्र अपील केली गेली. लेट्स हॅव अ लुक ऑन अंपायर. चला पाहूया पंचांचा निर्णय काय असणार आहे. अपील फेटाळली पंचांनी. चला तर तिथून मात्र लीग फॉर्मॅट सुरू झाला. आणि त्यानंतर मग बिल्डिंगच्या लीग फॉर्मॅटच्या क्रिकेटच्या स्पर्धा, अगदी गल्ली बोळात आपण जर पाहिलं तर लीग फॉर्मॅटचं क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळतं. अगदी मंडळामध्ये, बिल्डिंगमध्ये, कंपाऊंडमध्ये, अशा बऱ्याच अंडरआर्ममध्ये पण आणि ओव्हरआर्ममध्ये पण लीग फॉर्मॅटला मात्र एक वेगळं प्रेम दिलं मुंबईकरांनी. 30 वर 2 सध्या 4 ओव्हरची समाप्ती होते. जसं प्रेम IPL ला दिलं तसंच प्रेम आपल्या स्थानिक स्पर्धांना सुद्धा मुंबईकर नेहमीच देत असतात. बऱ्याच स्पर्धा मी कव्हर करत असतो. समालोचन करत असताना मात्र प्रेक्षकांची तुडुंब अशी गर्दी आम्हाला पाहायला मिळते. काही ठिकाणी तर अगदी प्रेक्षकांना बसायला, उभं राहायला जागा नसते, इतका प्रेक्षक मोठा वर्ग असतो. आणि त्यांच्या माध्यमातून मात्र खूप सारं प्रेम मिळतं, खेळाडूंना प्रोत्साहन मिळतं. अगदी क्रिकेटची स्पर्धा म्हणा किंवा कोणताही खेळ म्हणा, प्रेक्षकांशिवाय तो खेळ मात्र अधुरा आहे किंवा तो अपूर्ण आहे असंच म्हणावं लागेल. प्रेक्षकांच्या टाळ्या, प्रेक्षकांनी दिलेली दाद हे मात्र नक्कीच कुठेतरी खेळाडूंना एक उभारी देत असतं, एक चांगलं प्रोत्साहन देत असतं. तर गोलंदाजी मार्कवरती सध्या कोण आले? विनय रेड्डी आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. फिल्डिंग मध्ये खूप सारे मिस्टेक केलेत. आता गोलंदाजीतून काय करतोय याच्याकडे सर्वांचं लक्ष असेल. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. गतीमध्ये मात्र थोडीशी कमतरता पाहायला मिळाली. अगोदरच मात्र खूप लवकर पोझिशन मध्ये आले आणि बॉलला मात्र त्या ठिकाणी वेग जो आहे तो पडताळता आला नाही फलंदाजाला. डॉट बॉलने सुरुवात. ओव्हर नंबर 5. परत एकदा स्लोअर वन डिलिव्हरी. या वेळेला सुद्धा पूर्ण ताकदीने बॅट भिरकावली होती आणि इथून मात्र आपण जर पाहिलं तर विकेट आली आहे. माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. चिरागला मात्र इथे आउट व्हावं लागेल. झेल बाद होतोय. त्या ठिकाणी मात्र आपली झेल पकडलेली आपण पाहिली ती या झाडाखाली. आणि न्यू बॅटर आलाय मालोजी. अगदी ही ऐतिहासिक अशी नावं आहेत, त्यापैकीच एक नाव आहे मालोजी. आणि इथे मात्र आता रनआउटचा प्रयत्न आहे आणि इथे बघा रन कंप्लीट. वा, व्हेरी चालाक ब्रो, व्हेरी चालाक. लोअर फुल टॉस होता. मिस टाइम फटका झाडाला लागून हात आलाय. एक घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्याचा कोणताही प्रयत्न होणार नाही. सरळ हातात आलाय बॉल. विनय रेड्डी. परत एकदा मात्र टाकलेलं बॉल मात्र ब्लॉक केलं होतं आणि ड्राईव्ह केला समोर. रनआउटची संधी आहे आणि मोमीन सरांनी आपला एक बोट वरती उचललेला आहे. त्यामुळे रनआउटचा हा प्रयत्न यशस्वी होतोय आणि माघारी परतावं लागेल मालोजीला. अगदी परफेक्ट यॉर्कर टाकला, तिकडे ड्राईव्ह केलं, समोर लॉंग ऑफचा फिल्डर आला, बॉलला अडवलं, बॉलला फेकलं. त्या ठिकाणी विनय रेड्डी बॉलला कलेक्शन करताना आपल्याला पाहायला मिळाले आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. मालोजीची विकेट आली आहे आणि त्यानंतर आता मात्र एक छोट्या चाणीचा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. प्रकाश. या वेळेला मात्र आणखीन एक विकेट पटकावण्याची संधी आहे. जबरदस्त कॅच. विनय रेड्डी मात्र आता गोलंदाजीतून चांगली कामगिरी करतोय. चला आपण थोडंसं स्पीडअप ठेवा. गणेश मात्र आउट झालाय. विनय रेड्डीला आणखीन एक सफलता मिळते. मगाशी रनआउटच्या स्वरूपातली विकेट मिळाली, इथे कॅच आउट झाले. गणेश आउट होऊन माघारी परततोय आणि नवीन बॅटर जाईल आता मैदानाच्या आतमध्ये. अजिबात वेळ घालवायचा नाहीये, लगेच मॅचमध्ये आपण यायचंय. सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर स्कोरबोर्ड वरती 5 गडी बाद 32 धावा आहेत आणि साहिल मोरे माफ करा, साहिल मोरे मैदानावरती दाखल होत आहेत. थोडं स्पीडअप घ्या. चला रामानुज, शेवटची ओव्हर असेल. रामानुज 6वी ओव्हर घेऊन आलाय. अजिबात वेळ घालवू नका प्लीज, आपल्याला विनंती असेल.
या वेळेला मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रन्स मिळत आहेत. इथे आमच्या रामयोद्धास टीमचे प्रतिनिधी आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांचं वाईट टाकल्यानंतर हृदयाचे ठोके वाढत आहेत. धडधड 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 धडधड. संघ मालक आहेत. वा, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. स्पर्धेमध्ये टीम ओनरचं अगदी लीग फॉर्मॅटमध्ये जेव्हा प्रीमियर लीगच्या स्पर्धा आपण ऑर्गनाईज करतो त्यावेळेला मात्र टीम ओनरचं एक मोठं योगदान असतं स्पर्धेसाठी. आणि टीम ओनर मात्र अगदी जीव मुठीत घेऊन बसलेले असतात. त्यांच्या हृदयाचे ठोके नेहमीच वर खाली होत राहतात. तेच होतंय. सुनील कनोजिया आमच्या सोबत आहेत. रामयोद्धा या संघाचे संघनायक, संघ मालक, ओनर, सर्वे सर्वा, होल अँड सोल. रामानुज कडून मात्र असं अपेक्षित नाहीये. मला वाटतं अशी गोलंदाजी त्याच्याकडून होणं थोडंसं वेगळं आहे. कधी पाहिलं नव्हतं असं रामानुज कडून की असे व्हाईट बॉल तो हाताळतोय आणि व्हाईट बॉलमुळे मग समोरच्या टीमला रन मध्ये थोडीशी मदत होते. आता मात्र मला वाटतं ज्या धावा त्यांनी खर्च केल्या त्या धावा बॅटिंग मधून वसूल कराव्या लागणार आहेत. सध्या देना बँक आहे, नंतर लेना बँक पण घ्यावी लागेल. सरळ बॅटे खिचलाय समोरच्या दिशेने. जबरदस्त स्ट्रोक खेळला. आणि इथे मात्र आता आणखीन एका विकेटचं पतन. रामानुज त्याच्या खात्यामध्ये मात्र आता आणखीन एक विकेट येते. आतापर्यंत विकेट्स किती गमावले गेले तेही आपण जाणून घेऊया. मला वाटतं जवळपास 6 विकेट्स गमावलेत. 39 ऑन दी बोर्ड. 7 विकेट्स गमावलेत आणि 39 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. 39 धावा. 39. येस शनू. आणि इथे कॅच ड्रॉप केली आहे परंतु रनआउटची संधी बनवली. येस. आणि तिथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. आणखीन एका विकेटचं पतन. तर पुन्हा एकदा मात्र सर्वेश आपण उद्याच्या दिवसाची माहिती आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत आणि स्पेशली खेळणाऱ्या टीम पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. उद्या बरोबर सकाळी ठीक 9 वाजता आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत आणि त्यापैकी पहिला सामना जो आहे उद्याच्या दिवसात तो बरोबर 9 वाजता मोरिया म्हणजेच वाळकेश्वरचा मोरिया आणि वाळकेश्वर युनायटेड या दोन टीम मध्ये असेल. दुसरी मॅच असेल ती रॉयल आर्कर्स विरुद्ध वाळकेश्वरचा सम्राट. तिसरा सामना असेल तो वाळकेश्वर चॅम्पियन्स विरुद्ध वाळकेश्वर थंडर्स आणि चौथी मॅच लीग फॉर्मॅट मधली मला वाटतं ती शेवटची मॅच असेल राम योद्धाज वर्सेस वाळकेश्वर वॉरियर्स. व्हॉट्स हॅपनिंग. अंपायरने रिव्ह्यू मागितलाय थ्रो बॉलिंग साठी. मला वाटतं हा शेवटचा बॉल होता आणि तिथे कुठेतरी आता चक गोलंदाजीसाठी थ्रो बॉलिंगसाठी मात्र ऑनफिल्ड पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. सो आमचे तिसरे पंच आता मात्र त्याची पडताळणी करतील. केनी सर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. ते या बॉलला मात्र पडताळतील. प्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती आज दिवसभर मात्र आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय. अगदी घर बसल्या सुद्धा आपण ही स्पर्धा पाहू शकता. जर पाऊस असेल तर पावसात तुम्हाला मैदानावरती येता येत नसेल तरी सुद्धा, ऊन असेल तर उन्हामध्ये जर तुम्हाला उन्हात येऊन मॅच बघायची नसेल तरी सुद्धा आपण ही मॅच जी आहे ती मैदानावरती उपस्थित राहून न बघता आपण मोबाईलवर आपल्या कम्प्युटरवर लॅपटॉपवर सुद्धा बघू शकता. तर पहिल्या 6 ओव्हरचा खेळ सर्विस इथे समाप्त होतोय आणि पहिल्या 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकंदरीत स्कोर जर आपण पाहिलं तर झाले धावा 40 आणि 41 धावांचं आवाहन आता समोर ठेवलं गेलं. शेवटची मॅच आहे. 41 धावा, पुन्हा एकदा 40+ स्कोर. आणि काय वाटतं आता इथून पुढे काय घडू शकेल? अंधाराचं सावट मात्र थोडंसं आता बॅड लाईटकडे अगदी ट्वायलाईट मध्ये म्हणजे अगदी प्रॉपर उजेडही नाही आणि प्रॉपर अंधारही नाही आहे. थोड्या वेळात मला वाटतं हळूहळू अंधार वाढत जाईल आणि बिल्डिंगच्या लाईट चालू झाल्यात म्हणजे इथे संध्याकाळ झालेली आहे. म्हणजे प्रॉपर आता अंधाराकडे आपण वळू लागलेलो. अंधाराचं साम्राज्य हळूहळू पसरू लागेल. त्या अगोदर आपल्याला सेकंड इनिंग पूर्ण करायची. तर जशी नवीन डावाला सुरुवात होईल मात्र मी आज पहिल्या दिवसातून मात्र नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेला आजच्या दिवसासाठी पूर्ण विराम लावतो. आपल्या सर्वांना जय श्रीराम करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. दुसऱ्या डावासाठी माझे सहकारी समालोचक मित्र सर्वेश आपल्यासोबत असतील. धन्यवाद.
धन्यवाद रोशन सर. आपण जीवनभर रोशन सरांचा आवाज ऐकला. रोशन पातळे सर संपूर्ण मुंबईच्या क्रिकेटमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज गुमगुमला असे समालोचक ज्यांनी संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये आपल्या आवाजाने बऱ्याचशा क्रीडा रसिकांना क्रिकेट खेळाडूंना नक्कीच इम्प्रेस केलं असे आपले कॉमेंटेटर रोशन पातळे सर. यांना परत एकदा आपल्यासोबत ते उद्याच्या दिवसामध्ये म्हणजेच रविवारच्या आणि शेवटच्या दिवसामध्ये उद्या देखील जोडले जातील. त्यांचं आपण धावतं वर्णन उद्या देखील ऐकणार आहोत. दरम्यानच्या कालावधीमध्ये सेकंड इनिंगच्या खेळाला होईल सुरुवात. 41 धावांचं लक्ष्य असेल धावफलकावरती वाळकेश्वर श्रीराम योद्धाच या संघासाठी. लहान आपले जे खेळाडू आहे प्रेक्षक प्लीज मित्रांनो बाहेर जावा. चला मला विनंती आहे 7 वाजलेत. आपला आवडता संघ आपला आवडता बॅटर अंधारामध्ये त्याला खेळताना आपल्याला बघायचं नसेल, त्याला मोठे मोठे फटके खेळताना बघायचं असेल, बिग हिट करताना बघायचं असेल तर नक्कीच आपण मॅचला लवकरात लवकर सुरुवात करायची. 41 धावांचं लक्ष्य आहे. वाळकेश्वर श्रीराम योद्धाज आणि वाळकेश्वर रॉयल आर्कर्स या दोन संघांमध्ये हे घमासान सेकंड इनिंगचा खेळायला होत्या सुरुवात. स्ट्रायकर्स एंडला आपल्याला पाहायला मिळणार आहे रामानुज वर्मा वाळकेश्वरचा सिक्सर किंग स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकर्स एंडला असेल गणेश वाळकेश्वरचा गब्बर. ही दोन जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलं गेलंय. 2चा फटका पहिल्याच बॉल वरती सुरुवात झाली आहे रामानुज कडून. स्वप्नील मोरे आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये त्याच्याकडनं देखील आज पाहिलं तर आपण संपूर्ण दिवसात इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली आहे. हो यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चावललाय बॉल. 1 रन पेरला गेलाय. दुसऱ्याचा इरादा दोन्ही पूर्ण करतील. आणि मग अशा मॅच मध्ये जर आपण पाहिलं पहिल्या मॅच मध्ये या स्वरूपाच्या बॉलला विकेट तिकडे मात्र गमवावी लागली होती, तर इकडे मात्र रामानुज कोणतीही रिस्क घेणार नाहीये. रिस्क आहे तो इश्क आहे बट इस बार नाही. कारण की मगाशी देखील आपण पाहिलं होतं याच फॉर्मॅट क्षेत्रामध्ये रामानुजनी बॉल मारला होता आणि रनआउट देखील झाले होते. तो आधी तो कन्सिडर करेल रन कंप्लीट करणं आणि त्यानंतर सर्व. 41 धावांचं लक्ष्य आहे. धावफलकावरती लागले आहेत 4 धावा. यावेळेस देखील लोअर फुल टॉस त्याला आपण पाहिलं तर तितकंसं प्रत्युत्तर पाहायला मिळालं नाहीये. डॉट बॉल ओहो व्हॉट अ बॉल. पहा स्वप्नील याच्याकडनं काय बॉल टाकला गेला. अगदीच वेगवान बॉल. आशानगर मॅन फ्रॉम आशानगरचा हा वेगवान गोलंदाज त्याच्याकडनं जबरदस्त गोलंदाजी हाताळली जाते. परत एकदा चांगलाच बॉल परंतु तितकंच चांगलं प्रत्युत्तर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला मारतोय रामानुज वर्मा. आणि नक्कीच आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येस डिक्लेअर 1. 1 रन मिळणार आहे त्या बॉलवरती. नक्कीच 41 धावांचं हे लक्ष्य आहे. जितकं रन्स पहिल्या ओव्हर्स मध्ये कन्सिडर करता येतील स्कोर करता येतील तितकं महत्वाचं आहे. 8 मॅचेस आपण 8वी मॅच आहे आपण या संपूर्ण दिवसामध्ये. 11:30 वाजता सकाळी पहिला बॉल आपण पाहिलं तर पडला होता. 11 वाजून जवळजवळ मला असं वाटतं 20 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता. जवळजवळ आता पाहिलं तर आपण घड्याळाच्या आतमध्ये 7 वाजलेले आहेत तरी आपण हे क्रिकेट इथे पाहतोय. यावेळेस देखील जोरदार प्रहार पहा बिग हिट रामानुजच्या बॅटमध्ये शेवटच्या बॉलवरती 2 धावांचा फटका. या 2 सोबत धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. आणि नक्कीच संघ मालक सुरेन कनोजी यांच्या चेहऱ्यावर देखील हास्य आहे. आनंदी आहेत ते. त्यांना देखील जाणीव आहे महत्वपूर्ण मॅच आहेत. पहिल्या मॅच मध्ये विजयी ठरला होता वाळकेश्वर श्रीराम योद्धा संघ. आणि इकडे देखील 7 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. अजूनही 30 बॉलचा खेळ बाकी आहे. तीस चेंडूंमध्ये 34 धावांची गरज. सामन्याचं समीकरण आपण जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये साहिल मोरे आपण पाहिलं गोलंदाजी मार्क वरती. साहिल मोरे साहिल घडशी हे आपण पाहिलं तर वाळकेश्वरचे हे गोलंदाज आहे. युवा गोलंदाज आहे. चांगला पेस आहे दोन्ही गोलंदाजांकडून. डिलिव्हर चांगले बॉल केले जातात त्यांच्याकडून देखील. या साईडला देखील चांगलाच पेस आहे. यावेळेस देखील मिळवूनच्या डोक्यावर बॉलला खेळलं जात आहे.
गणेश यांच्याकडनं आणि या बॉलवरती देखील 2 रन मिळतील. आणि दोन्ही बॅटर्स विचार करत असेल की किती लवकर आणि किती झटपट आपल्याला मॅच संपवता येईल, कारण की थोडंसं हळूहळू अंधाराचा सावट वाढत जाईल जसं जसं मॅच पुढे सरसावत जाईल, मॅच पुढे सरकत जाईल. उद्याचा संपूर्ण दिवस देखील बरेचसे सामने आपण कव्हर करणार आहोत. सकाळी 9 वाजल्यापासून इकडे आपल्याला क्रिकेट पाहायला मिळेल. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक ओव्हर द कव्हर्स, लॉफ्टेड केलेला कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर्सच्या डोक्यावरनं जातोय 2 धावांसाठी. अगदीच बंद क्रिकेट असं मैदान आहे, बॉक्स क्रिकेट सारखं मैदान जिथे आपल्याला समोरच्या डिरेक्शनला स्ट्रोक आहेत. चला प्लीज खेळाडूला विनंती आहे, प्रत्येक बॉलवरती आपण डिस्कशन नकोय. मला जाणीव आहे दोन्ही संघांसाठी एक महत्त्वपूर्ण मॅच आहे. आराखडे गरजेचे आहेत, प्लॅनिंग गरजेचं आहे, स्ट्रॅटेजीज गरजेच्या आहेत, परंतु वेळेचं बंधन त्याच्यापेक्षा जास्त गरजेचं आहे. या वेळेस आपटलाय बॉल, पंचांचा इशारा ओव्हर द हेड, व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनी पुढे सरकेले एकनी धावफलक 12 आकड्यावरती, 12 ऑन द कार्ड. चांगली सुरुवात आहे, स्टार्ट मिळवून दिलाय दोन्ही बॅटर्सनी. आपण पाहिलं तर एका बाजूला रामानुज, दुसऱ्या बाजूला गणेश, ही जोडी रामयोद्धा संघाकडून. परत एकदा पुल करण्याचा प्रयत्न आणि हा बॉल देखील निघून गेलाय तो डिक्लेअर झोन मध्ये. 2चा फटका आलाय. नक्कीच गब्बर फ्रॉम JSK आपल्याला स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळतोय. गणेश हा सामना जिंकून आपण पाहिलं तर 2 सामन्यांचा विजयी ठरेल वाळकेश्वरशी रामयोद्धाचा संघ. चला थोडी घाई करा प्लीज, विनंती असेल. रॉयल आर्कस आणि आपण पाहतोय रामयोद्धाच्या 2 संघांमध्ये एक घमासान मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील चांगला पेस, परंतु खूपच बाहेर. पहा नक्कीच हा बॉल इकडे आपण अपेक्षित नाही करणार, कारण की व्हाईट बॉलचा इशारा झालाय. फिफ्टीन ऑन द बोर्ड, 15 ऑन द कार्ड. चांगली सुरुवात आहे, अगदीच क्लोज विकेट किपिंग करताना दिसतोय आपल्याला विकेट किपर. परत एकदा वाईड आणि यावेळेस देखील परत बाहेर चाललाय चेंडू. कुठेतरी नियंत्रण गमावून बसलाय बॉलर आणि या क्षणाला नक्कीच कुठेतरी नियंत्रित गोलंदाजी करणे गरजेचं आहे, ना की नियंत्रण गमावणं. ओ यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. रामानुजचा कॉल आहे, नको. आपण पाहिला बॉल हिट केल्या रामानुजनी पाहिलं की बॉटलर तिकडे मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डरच्या हातामध्ये बॉल आहे. त्याने बघितल्या कॉल दिला की नको रन आपल्याला, कारण की विकेटचं जे अंतर आहे ते जवळजवळ मला असं वाटतं 25 ते 26 पावलांचं आहे. बॉलरसाठी देखील एक मोठा टास्क आहे, इतक्या 25 ते 26 पावलांच्या विकेटवरती बॉल टाकायचा आहे. तरी पण आपण पाहिलं संपूर्ण आजच्या दिवसामध्ये जे आपले तरुणी गोलंदाज आहेत त्यांनी देखील आपल्याला भरपूर इम्प्रेस केलंय. रुद्र असतील, त्यांनी देखील आपण त्यांच्याकडनं देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदीच तरुण असून सुद्धा 15-16 वयोगटाचे असून सुद्धा त्यांच्याकडनं तितका वेग आपल्याला पाहायला मिळाला. चांगला आपण त्यांच्याकडनं राऊंड ऑफ ॲक्शन पाहायला मिळाली. हे बरेचसे फॅक्टर्स आहेत आपल्या या वाळकेश्वरच्या टॅलेंटमध्ये. या वेळेस पाहायचंय पंचांकडून इशारा झाला, येस इट्स अ व्हाईट बॉल. परत एकदा पंचांकडून इशारा झाला, डोक्यावरून निघून गेलाय हा बॉल देखील. धावसंख्या 17 ऑन द बोर्ड. सातत्याने आपण पाहिलं तर रामानुज देखील सांगतोय की बॅट्समनला मैदानामध्ये राहणं गरजेचं आहे. विकेट्स आर इम्पॉर्टंट. यावेळेस देखील ओव्हर पिच लेनचा बॉल तिकडे कव्हर्स मध्ये खेळलाय. फिल्डर आहे, एक पूर्ण झाली आहे आणि एकच असेल. दुसरा रन जर आपण पाहिलं तर कुठेतरी धोक्याची घंटा वाजवून जातो. आपण पाहिलं दुसऱ्या रनला बरेचशा विकेट आज संपूर्ण दिवसभरात आपण पाहिला. दुसऱ्या रन्सच्या मोहामध्ये बॅटर्सने आपल्या विकेट गमावून बसल्यात. तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बॉल असेल तर बॉल कधी कधी झाडाच्या आतमधून ट्रॅव्हल होतो. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं धावसंख्या असणार आहे ती 18 रन्स ऑन दी बोर्ड. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. सोनू बाबू अठरागर. 24 चेंडू आणि 23 धावांची गरज. जवळजवळ 6ची सरासरी प्रत्येक ओव्हर मागे. अगदीच चांगली बॅटिंग करत असताना दिसत आहेत. अगदीच थोडासा टार्गेटच्या पूर्वार्धापर्यंत पोहोचलेत. हाफ माइलस्टोन अचीव केलाय.
अजूनही 40 धावांचं हे लक्ष आहे. जर आपण पाहिलं तर 24 मध्ये 23 पाहिजे असतील. इकडनं प्रत्येक खर्च झालेला मिनिट, प्रत्येक खर्च झालेला सेकंड नक्कीच अंधाराचा सावट करून जाईल रामयोद्धासाठी. हो, या वेळेस मला असं वाटतं बॉल लागलाय. बॉल टप्पा पडल्यानंतर मला असं वाटतं आय होप बॅट्समन इज ऑल राईट. गणेश, बॉल थोडासा टप्पा पडला. अनएक्सपेक्टेड बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर एक उसळीचा बॉल. यावेळेस देखील फुलटॉस फिल्डर आहे. तिकडे पहा डॉट बॉल आलाय. आणि जेव्हा डॉट बॉल येतात ना ते बॅक टू बॅक येतात, एकामेकांच्या हातात हात घालून येतात, साखळीसारखे येतात. आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. पहा, एक डॉट बॉल आला, तो आदळला जाऊन गणेशला मला असं वाटतं खांद्यावरती. त्याच्यानंतर परत एक डॉट बॉल आला. तर हे डॉट बॉल कुठेतरी अडचण देऊन जातील, दुःख देऊन जातील, वेदना देऊन जातील रामयोद्धा संघासाठी. यावेळेस मात्र खेळलाय स्ट्रोक. बॉल हवेत आहे, पाहायचं आहे. 2चा फटका नक्कीच तिकडे मिळणार आहे. 2 धावा त्या बॉलवरती मिळणार आहे. स्कोर कार्ड दोन्ही पुढे सरकेल 20 या आकड्यावरती. 20 ऑन द बोर्ड. थोडं झालंय आता, थोडं बाकी आहे. 20 झालेत, 20 पाहिजेत. 40 धावांचं हे लक्ष आहे वायकेश्वर श्री रामयोद्धाच्या संघाला. अगदीच भगवा टी शर्ट आहे, ऑरेंज आर्मी रामयोद्धाच. ओहो, यावेळेस पहा रामानुज तिकडे मात्र रन कंप्लीट करताना दिसतोय. परंतु रामयुद्धात तुमच्या डिस्कशन मध्ये तुम्हालाच कुठेतरी नुकसान होईल. मला मान्य पण तुम्हाला देखील नुकसान होऊ शकतं पुढे तुमच्या बॅटर्सला. चला चला चालू करा मॅच. प्रेक्षकांना देखील विनंती आहे, प्लीज थोडासा आपण देखील डिसिप्लिन ठेवायचं आहे. बॉल टाकल्यानंतर आपण ओरडा जल्लोष करा प्लीज. बॉल टाकताना किंवा बॉलच्या ड्युरिंग द बॉल आपण प्लीज ओरडू नका. नक्कीच बॅटरचं देखील कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन भंग होऊ शकतं. प्रेक्षकांना विनंती आहे, बॉल टाकल्यानंतर आपल्याला जो जल्लोष करायचा तो करा प्लीज. बॉल संपूर्णपणे झाल्यावरती जल्लोष करा. 20 आहे ना, बरोबर ना. 20 ऑन द बोर्ड.
चला मी खेळा सामन्याला सुरुवात करा प्लीज. काळोख झालाय. मॅच नका थांबवू प्लीज. मॅच नका थांबवू. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहिजे. झाडाला लागून बॉल परत आलाय आणि डायरेक्ट हिट देखील झालाय. जोरदार अपील, परंतु अपील फेटाळला जातोय. 1 रन पूर्ण केला जातोय. धावफलक 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. एकवीस 21. नवीन बॅटर सुशील आणि राम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 40 धावांचं हे लक्ष. जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे प्लीज तुम्ही मॅच खेळत राहा. सर्व जे काही डिसिजन आहेत, निर्णय आयोजक बघतील. प्लीज आपल्या आयोजकांची टीम आहे ती बघेल. एकोणीस बॉल 20 चा गरज. 19 चेंडू 20 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये लाईट्स देखील पेटलेत. 19-20. यावेळेस मात्र पाहायला आदळलाय. तिकडे थोडासा मिसकम्युनिकेशन, फंबल झाले आणि आपण पाहिलं तर रन्स तिकडे कंप्लीट होणार नाहीये. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे.
18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे अजून हा सामना जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये जोडी आपण पाहिला रामानुज आणि सुशील. 18 बॉल 20 ची मॅच. स्वप्नीलकडे आता षटक सोपवलं जात आहे. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. स्ट्रायकर्स एंड आपल्याला राम पाहायला मिळेल. एक चांगलीच मॅच आपल्याला रंगताना दिसते. शेवटचे 3 ओव्हर कोणता संघ ही मॅच जिंकून पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल नक्कीच पाहूया. मैदानामध्ये देखील थोडासा आपण पाहिलं तर रोषणाई आली आहे, लाईट्स पेटलेत. राम पहिल्या ओव्हर पासून आपल्याला स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळतोय, मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे, बॅटची कडा, फिल्डर त्याच्या खाली ड्रॉप. इकडे मात्र या फिल्डरनी कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे नक्कीच पाहूया. मोठी विकेट, एक मोठा मासा गाळाला लागला होता परंतु जाळं फाटलं नक्कीच असं म्हणावं लागेल, कारण की रामानुजची कॅच तिकडे इम्पॉर्टंट होती. रामानुज पहिल्या ओव्हर पासून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, चांगली बॅटिंग करत असताना दिसला. बॅटची कडा घेतली होती, 3 फिल्डर त्याच्या खाली आपल्याला पाहायला मिळाले. कॅच जज झाला नाही आणि नक्कीच कॅच ड्रॉप होताना आपल्याला दिसलाय. रोनी बच्चा है क्या? डिस्कशन यार रोनी बच्चा है क्या? हाँ मैच इधर गले पे है. मित्रांनो तुम्हाला विनंती आहे, खेळाडूला विनंती आहे, प्रत्येक बॉलला तुम्ही टाइमपास करतोय, डिसिजन घेऊ शकत, डिस्कस करू शकत नाहीये. ओव्हर ब्रेक मध्ये आपण डिस्कस करायचं, आपल्याला जे काही डिस्कशन करायचं असेल ते तुमच्या ओव्हर ब्रेक्स मध्ये करा. प्रत्येक बॉल वरती डिस्कशन नकोय प्लीज. आयोजकांकडून वारंवार ही सूचना आली आहे. स्कोर कार्ड कडे जर आपण पाहिलं तर 24-24 हा आकडा गाठलाय. येणारे 16 बॉल्स मध्ये 17 ची गरज. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक केला गेला. कव्हरचा फिल्डर आहे, 1 रन पूर्ण केला जातोय. ये बॉल नया दे रहे, बॉल नया दे, डिक्लेअर बॉल नया दे, और दो देना, और देना. तुषार नहीं दिख रहा है, सच में नहीं दिख रहा है, तुषार नहीं दिख रहा है. हाँ दिले. हाँ माने देख वो देख उसके हाथ में वो बॉल चेंज करना. 15-16 चेंज कर. नहीं है राजा, देख 15 मध्ये 16. वो देख. ओहो यावेळेस परत एकदा बॉल चेंज कर यार, कॉल दिलाय. एक बॉल चेंज करने में क्या फर्क गिरेगा यार. दिन भर में इतना बॉल गया. सुशांत एक बॉल देना उसको. सुशांत बॉल चेंज कर, बॉल 14 मध्ये 16 धावांची गरज आहे. वो हाथ में का बॉल चेंज कर रहा है यार. कितना टकला बॉल दे रहा है उसको, दे रहा है यार, जूना बॉल दे रहा है. 14 चेंडूंमध्ये अजूनही 16 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच. हो यावेळेस मात्र फलंदाज होतोय बाद. एस्ट्रा होत आहेत उद्ध्वस्त. बॉल डायरेक्ट जाऊन आदळलाय, ते स्टंपावर वरती जाऊन आदळतायत. मयूर जाना, मयूर यार. नक्कीच वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला मयूर यार. आणि इकडे पाहिलं तर यार इष्टांवरती आदळलाय बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ संघर्ष करताना दिसत आहेत, दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये लढा देताना दिसत आहेत. एक चांगलीच मॅच आपल्याला पाहायला मिळते. घड्याळात 7:15 वाजलेत. यावेळेस देखील बॅटची कडा, तिकडे सेफचा फिल्डर आहे. रन्स तिकडे मात्र नकारलाय. रामानुज तिकडे मात्र कोणत्याही रिस्क घेण्याच्या डिक्लेअरचा इशारा झालाय. 1 डिक्लेअर, 1 रन तिकडे मात्र डिक्लेअर होतोय. स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर 26. येणाऱ्या 12 बॉल्स मध्ये 15 धावांची गरज आहे. 12 चेंडू 15 धावांची गरज. सर्व संघाची जबाबदारी, सर्व संघाचं दायित्व एकाच व्यक्तीवर, रामानुज वरती असणार आहे. संपूर्ण त्याचा प्रेक्षक वर्ग, संपूर्ण त्यांचा खेळाडू वर्ग, डगआउट सगळेच लक्ष धरून धरलेत की रामानुज
ही मॅच कशा प्रकारे फिनिश करतोय. 12 चेंडू आणि 15 धावा. समोरचा संघ रॉयल आर्कर्स देखील जबरदस्त फाईट, जबरदस्त लढा देताना आपल्याला दिसतोय. यावेळेस मात्र पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या दिशेने, पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये परत येताना दिसलाय. 1 रन पेक्षा तिकडे जास्त काही नाहीये. झाडाच्या मधोबात जाऊन बॉल आदळला, झाडाच्या वरती थोडासा गेला असता तर कदाचित 2 असते, परंतु शेवटच्या या बॉलवरती जर आपण पाहिलं तर 1च रन तिकडे येताना दिसलाय. सामन्याला समीकरण प्रत्येक बॉलवरती आपल्याला बदलताना दिसत आहेत. येणारे 11 बॉल्स मध्ये 14 धावांची गरज आहे. 14 रिक्वायर्ड ऑफ 11. स्ट्राईक रोटेट होते. प्रत्येक बॉलवरती वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ यावेळेस पाहायचंय, पंचांचा इशारा झालाय. येस, इट्स अ वाईट बॉल. अवांतर धावा या मुवमेंटला नक्कीच कुठेतरी दर्द देऊन जातील, दुःख देऊन जातील रॉयल आर्कर्स संघासाठी, कारण की इकडे लाईन अँड लेंथ पकडून बॉल टाकावे लागेल, स्टंप टू स्टंप बॉल टाकावे लागेल, बॉलर्सला बॅटरला नक्कीच पकडून बॉलिंग टाकावी लागेल. वाईट इकडे अपेक्षित नसणार आहे. हो यावेळेस मात्र चांगलाच बॉल अपील झालाय आणि अंपायरचा हात उचललाय, म्हणजेच काय OUT, ही इज आउट. LBW स्वरूपामध्ये विकेट जाते. अगदीच मला असं वाटतंय मैदान स्टंपच्या समोरासमोर आहे. प्लम LB ज्याला आपण म्हणतो तो तिकडे पाहायला मिळतोय. बॅटला लागलाय बॉल. स्वप्नील आपला लोखंडे. पहा प्रत्येक बॉल वरती वेगवेगळं चित्र आहे, प्रत्येक बॉल वरती वेगवेगळ्या घडामोडी आहेत. काय घडणार, काय बिघडणार, काय होणार. एका बाजूला आहे राम योद्धा, दुसऱ्या बाजूला रॉयल आर्कर्स. कोणता संघ आपली दुसरी मॅच इकडे मात्र विजय करून पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, हे सर्वांच्याच नजरा लागल्यात. 7:20 झाल्यात घड्याळात. मैदानाच्या आतमध्ये घमासान सुरू आहे. ओहो यावेळेस देखील ओव्हर पिचल्यांचा बॉल, परत एकदा डॉट बॉल आलाय. प्रत्येक देणारा डॉट बॉल हा वाळकेश्वर राम योद्धा संघाला चिंता देऊन जाणार, दुःख देऊन जाणार, दर्द देऊन जाणार. आणि नॉन स्ट्रायकर्स एंडला वरून रामानुज संपूर्ण खेळ बघतोय. स्ट्रायकर एंडचा खेळ त्याला नॉन स्ट्रायकर एंडला उभा राहून बघावा लागतोय. आणि नक्कीच एक दुःख स्थिती असते जेव्हा एक स्ट्राईक बॅटर जेव्हा आपल्या बॅटर्सला नॉन स्ट्रायकर्स एंडला आउट होताना पाहतो किंवा डॉट बॉल करताना पाहतो, त्याला नक्कीच कुठेतरी वाटतं इकडे मी असतो तर वेगळं चित्र असतं. हो यावेळेस देखील परत एकदा अपील जोरदार आहे. पाहायचंय पंचांकडून तिकडे कोणताही इशारा नाहीये. चला बॅक टू द प्लेसेस गाईज. स्कोर कार्ड कडे लक्ष टाकलं. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. 13 रिक्वायर्ड ऑफ 8. महत्वपूर्ण 2 बॉल. हे 2 बॉल या संपूर्ण मॅचचा काय पालट करू शकतात. या संपूर्ण मॅचचं चित्र या 2 बॉल वरती आहे. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. हो यावेळेस मात्र पुल कट केलाय. पॉइंटच्या धोक्यावरून बॉल निघून जाईल. 2 धावांसाठी महत्वपूर्ण 2 बॉल आहे, मी उल्लेख केला होता. आणि या पहिल्या बॉलवरती मात्र 2 धावा आल्यात. सामन्याचं समीकरण संपूर्ण बदललंय. मॅचचा काया पलट झालाय. शेवटच्या 7 बॉलवरती 11 धावांची गरज आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेस अँड कंपल्सरी चेस. हो यावेळेस मात्र लकी ठरणार आहेत. डायरेक्ट हिट. ओहो वाळकेश्वर रॉयल आर्कर्स मध्ये एक जल्लोषाची लहर आहे. एक मिनिट आणि नक्कीच मुन्ना सर यांच्याकडनं इकडे मात्र आउट घोषित केला. त्याच्याकडनं सॉफ्ट सिग्नल त्यांच्याकडनं आउट आहे. त्याच्यानंतर एक रिव्ह्यू देखील घेतला जाईल. अंपायर्स रिव्ह्यू आहे. पंचांकडनं रिव्ह्यू घेतला गेलाय. अंपायर्स रिव्ह्यू. येस मयूर, त्यांचा सॉफ्ट सिग्नल आउट आहे, परंतु एक रिव्ह्यू त्यांच्याकडनं घेतला जाईल. OUT आउट आणि फलंदाज बाद. रामानुज बॅक टू द डगआउट. पहा हा जल्लोष आहे. वाळकेश्वर रॉयल आर्कर्स हा संघ इकडे मात्र कमबॅक केलाय. काय दर्जेदार कमबॅक आहे हा आर्कर्स संघाचा. आता टेल एंडर्स बॅटर असणार आहेत, जे खालच्या फळीचे बॅटर आहेत त्यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे. शेवटचे 7 बॉल 13 धावांची गरज. 13 ऑफ 7. सामन्याचं समीकरण जवळजवळ 2 रन्स पर बॉल.
13-11. हा वाईट होता मग आता 10 राहिले असतील सांगतो तुम्हाला. 13 पाहिजे 8 ला 13 पाहिजे ते 2 रन 6 बॉल 10 रुक जाए. बघ एकदा बघ. ये बेल्स बाद में गिरा है यार, हवे से गिरा है. बॅटर आउट. आता 6 बॉल 10 राहिले आता. शेवटचे 6 बॉल. शेवटच्या 6 बॉल्स मध्ये 10 धावांची गरज. लास्ट बॉल क्या हुआ? शेवटच्या 6 बॉल्स मध्ये 10 धावांची गरज. रॉयल आर्कस संपूर्णपणे मॅच वरती काबीज. हो तिकडे मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला टाइम केला जातोय. 1 रन केला जातोय. प्लीज थोडासा आतमध्ये व्हा. मॅच थोडस रंगतदार स्थितीमध्ये आहे. शेवटचे 5 बॉल आहेत. शेवटच्या 5 बॉल वरती 9 धावांची गरज आहे. 9 ऑफ 5. काही होऊ शकतं, काही घडू शकतं, कारण की मैदानाच्या चारी बाजूला रन्स आहेत. 2-2 रन्स आहेत. डिक्लेअर स्वरूपातले रन्स आहेत. फक्त स्ट्रोक खेळायचा आहे, टाइम करायचा आहे बॉलला, रन्स मिळून जातील. हो यावेळेस पाठवून उडवलाय दंडा आणि इकडे मात्र बॉलरचा फंडा संपलाय खेळ बॅटरचा. अजून एक बॅटर आपण पाहिलं तर तंबूच्या आश्रयाला परत जाताना दिसतोय, तंबूच्या दिशेने परत जाताना दिसतोय. आणि नक्कीच आपण पाहिलं संपूर्णपणे मॅच वरती कब्जा बनवलाय रात्रीच्या अंधारात. इकडे मात्र पुढच्या फेरीमध्ये उंबरट्यावरती दाखल होताना दिसतोय. पुढच्या फेरीच्या उंबरट्यावरती मात्र उभा आहे वाळकेश्वर रॉयल आर्कस संघ. यावेळेस मात्र बॉल एकदा हवेत परत. तिकडे मयूर आहे सेफ हँड्स. स्लिपच्या दिशेने मात्र कॅच केली जाते आणि नक्कीच परत एकदा विकेट आपल्याला पाहायला मिळते. वाळकेश्वर रॉयल आर्कर्स संपूर्णपणे मॅच वरती कब्जा आणि आपल्या दुसऱ्या विजयाच्या दिशेने आपल्याला जाताना दिसत आहेत, वाटचाल करताना दिसत आहेत. मॅच थोडी इकडे तिकडे आपल्याला पाहायला मिळाली. कधी असं वाटलं आर्कर्स, कधी असं वाटलं राम योद्धाज. मॅच कधी कधी दोन्ही संघांकडे गेले. डोलायमान स्थितीमध्ये मॅच आपल्याला बऱ्याचसा काळ पाहायला मिळाली, परंतु ऍट द एंड आर्कर्स इकडे मात्र वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. आणि 1 रन पूर्ण केला गेलाय आणि दुसऱ्याचा मला असं वाटतं कोणताही इरादा नसणार आहे. रॉयल आर्कर्स देखील जाणीवे थ्रो करायचा नाही तसा इशारा झालाय. ओव्हर थ्रो इकडनं मात्र दुःख देऊ शकतो. 2 मोर टू गो. शेवटचे 2 बॉल. शेवटच्या 2 बॉल्स वरती 8 धावांची गरज. ओहो बिग हिट करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. बॉल मिस झालाय आणि अजून एक विकेट. 1 बॉल डाऊन फॉर वाळकेश्वर राम योद्धाज. नक्कीच आता थोडं खायच्या आशा होत्या त्या देखील इकडे मात्र मावळल्या आहेत वाळकेश्वर श्री रामदास संघासाठी. शेवटचा बॉल. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. दर्जेदार बॉलिंगचं प्रदर्शन, दर्जेदार फिल्डिंगचं प्रदर्शन वाळकेश्वर रॉयल आर्कर्स संघाकडून आपल्याला पाहायला मिळालं. एक हार्ड नक्कीच दर्जेदार मॅच मध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपण पाहिलं एक दर्जेदार प्रदर्शन बॉलिंगचं. आणि मला असं वाटतंय शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉल नंतर इकडे मात्र विजयाचा डंका वाजवलाय तो वाळकेश्वर रॉयल आर्कर्स संघाने. आपल्या या दिवसातल्या संपूर्ण दिवसातले हे 2 सामने त्यांच्या माध्यमातून विजयी ठरले जात आहेत. एक दर्जेदार प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. उद्याच्या दिवसामध्ये रविवारच्या दिवसामध्ये देखील आपल्याला जबरदस्त क्रिकेट आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे.